डॉक्टर संगीता, मला तुम्हाला विचारायचं की तुम्ही मगाशी म्हणालात की स्तनपान, ब्रेस्ट फिडिंग बाळाचा हक्क आहे, आईचाही आहे, त्याचा फायदा दोघांनाही होतो आणि कम्युनिटीला पण होतो. काय सांगाल, नेमका फायदा काय? बाळाला फायदा म्हणजे बाळाची इम्युनिटी पर्स्पेक्टिव्हली आईच्या दुधात असे काही घटक आहेत जे बाळाची प्रतिकारशक्ती चांगली ठेवतात. बाळ कमी आजारी पडतं. बाळाला आईच्या दुधात जे हॉर्मोन्स असतात, एन्झाईम्स, अँटीबॉडीज, बरेच असे घटक असतात की जे फक्त आणि फक्त आईच्या दुधात असतात. ह्युमनचे अँटीबॉडीज जे बनतात त्यात नसतात पावडरच्या दुधात. शिवाय हॉर्मोन्स जे मिळतात बाळाला त्याच्यामुळे बाळाला वाढीला मदत होते. लॉंग टर्म जर आपण बघितला फायदा तर अडल्ट ऑनसेट डिसीजेस म्हणतो आपण. बाळामध्ये ओबेसिटीचं प्रमाण कमी होतं आईच्या दुधाने. त्यामुळे त्याला जे जडून आलेले आजार असतात, डायबिटीज, हायपरटेन्शन, ते पुढे जाऊन बाळाला होण्यापासून बचाव करतं. स्टडीजमध्ये असं पाहिलंय की इंटेलेक्च्युअल कोशंट जे ब्रेस्टफीड मिळालेल्या बाळांचा 7 ते 8 पॉईंट जास्त असतो ऍज कम्पेअर टू फॉर्म्युला फेड बेबी. हे झाले बाळाचे फायदे. आईला रिस्क कमी होते कॅन्सर होण्याची. शिवाय वेट गेन जे ड्युरिंग प्रेग्नन्सी झालेलं असतं, ओबेसिटी पासून पण बचाव करतं. जे हॉर्मोन्स आईमध्ये बनतात त्यामुळे आईला पोस्टपार्टम ब्लिडिंग जे म्हणतो आम्ही ते कमी होतं. त्यामुळे एनिमियाची रिस्क कमी होते आणि आईसाठी अर्थात ते कन्व्हिनियंट आहे की कुठल्याही वेळेला कधी पण फीडिंग करू शकतो. फॅमिलीला फायदा हा असतो की आई आणि बाळ हे दोघंही हेल्दी आहेत ब्रेस्ट फिडिंग केल्यामुळे. तर बाळ कमी आजारी पडणार, डॉक्टरकडे व्हिजिट्स कमी होणार. करेक्ट आहे. आणि जो फायनान्शियल बर्डन असतो जेव्हा वरचं दूध चालू करतो, आजकाल जे फॉर्म्युला कंपनीज बनवतात त्याचं कॉस्ट बरीच आहे. जर बाळ पावडरवर वाढतंय तर त्याचं एक फायनान्शियल बर्डनच होतं फॅमिलीवर. तसंच जे कम्युनिटीला आपण एक हे देऊ शकतो बघा, हेल्दी बाळ पुढे जाऊन एक हेल्दी ह्युमन बिंग बनणार आहे आणि त्यामुळे तो एक चांगलं त्याचं इनपुट देणार सोसायटी डेव्हलपमेंटसाठी. बरोबर. त्यामुळे हा कम्युनिटीचा पण फायदा आणि इको फ्रेंडली आहे. त्यातनं प्लास्टिकचं युज आहे ना, काही डायरेक्ट ब्रेस्ट फिडिंग करते मदर, त्यामुळे रिसोर्सेस युज होत नाही. दॅट इज अ गुड पार्ट. अगदी. डॉक्टर संगीता खराटे, सिनियर लॅक्टेशन कन्सल्टंट, आपल्याशी आज बोलल्यात आणि ब्रेस्ट फिडिंगचं महत्व त्यांनी आपल्याला सांगितलंय. त्याबद्दल मी त्यांचे अगदी मनापासून आभार मानतो. सुपर हिट्स 93.5 रेड FM वर बजाते रहो.